रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव विषय इतिहास इयत्ता 12वी प्रकरण 7 भारत निर्वासितीकरण ते एकीकरण। आज आपण या प्रकरणामधील पुढील मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत। आत्तापर्यंत आपण गेल्या तासाला पहिला जो मुद्दा आहे निर्वासितीकरण ते एकीकरण। आता निर्वासितीकरण म्हणजे काय, तर यामध्ये आपण सुरुवातीला याची जी संकल्पना आहे, व्याख्या आहे, ही जी पाहिलेली होती, वसाहतवाद्यांचे वसाहतीवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी वसाहतीमधील स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्त करणे म्हणजे निर्वासितीकरण, म्हणजे वसाहतींना स्वातंत्र्य देणे, हा या ठिकाणी याचा अर्थ होतो। आता निर्वासितीकरण ते एकीकरण हा जो पहिला मुद्दा आपण गेल्या तासाला पाहिला, यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी। परंतु भारतामध्ये 600 पेक्षा अशी बरीचशी लहान मोठी संस्थाने होती की ज्यांचा प्रश्न हा स्वतंत्र भारतापुढे होता आणि त्यांनी हा जो प्रश्न आहे जो सोडवला, त्यांचं नाव आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल, की ज्यांची आज आपण जयंती आहे, राष्ट्रीय एकता दिन म्हणून तो साजरा होत आहे भारतामध्ये। अशा वल्लभभाई पटेलांनी हा जो स्वतंत्र भारतापुढला जो प्रश्न आहे संस्थानांच्या एकीकरणाचा, विलगीकरणाचा, हा सोडवला। आणि याच्यातून आपण गेल्या तासाला जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर अशा 3 संस्थानांच्या संदर्भामध्ये आढावा घेतला। आज आपण या प्रकरणामधल्या दुसरा जो मुद्दा आहे त्या दुसऱ्या मुद्द्याचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत, आणि तो म्हणजे दादरा व नगर हवेली। आता दादरा व नगर हवेली हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता आणि म्हणून भारत स्वतंत्र झाला तरी परंतु पोर्तुगीजांनी या प्रदेशावरलं आपलं वर्चस्व जे आहे ते या ठिकाणी सोडून दिलं नाही। आणि म्हणून या प्रदेशामध्ये, दादरा नगर हवेली या प्रदेशामध्ये आझाद गोमंतकांचे आंदोलन या ठिकाणी सुरू झालं। आता गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर आपण जर पाहिलं तर दमनगंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या दादरा व नगर हवेली या प्रदेशांवर पोर्तुगीजांची सत्ता होती। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांनी हा जो भाग आहे हा भारताच्या ताब्यात देऊन निघून जाणे अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही। पोर्तुगीजांनी स्वातंत्र्य न दिल्यामुळं येथील जनतेने पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं, तीव्र लढा सुरू केला आणि यामध्ये युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स आणि आझाद गोमंतक दल यांनी पोर्तुगीजांविरुद्ध सर्वात मोठी मोहीम आखली। आणि 1954मध्ये मग फ्रान्सिस मुस्कारव्हिन्स, विमल सरदेसाई या आझाद गोमंतक कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलन करून दादरा नगर हवेली हा जो प्रदेश आहे हा प्रदेश ताब्यात घेतला आणि युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स संघटनेने दादरा भागावर अशा पद्धतीने नियंत्रण केले। म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर दादरा नगर हवेली मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतकाचे जे आंदोलन आहे, हे आंदोलन या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण आहे। आणि याच्यातून पोर्तुगीजांची जी शरणागती आहे ती शरणागती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा पुढचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे। यामध्ये आझाद गोमंतक परिषदेच्या राष्ट्रवादी मुक्ती सेनेने नरोली, पिंपरिया, सिल्व्हासा हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी ताब्यात घेतला आणि
पोलीस ठाणे व प्रशासकीय कार्यालयावर अशा पद्धतीने हल्ले झाले. जनतेतील प्रक्षोभ लक्षात घेऊन पोर्तुगीज सैन्याने माघार घेतली. पोर्तुगीज कॅप्टन फिडाल्गो याने शरणागती स्वीकारली. केंद्र सरकारने के. जी. बदलानी या अधिकाऱ्याला प्रशासन चालवण्यासाठी या दादरा नगर हवेली प्रदेशामध्ये पाठवले आणि भारत व पोर्तुगीज यांच्यामध्ये करार होऊन 2 ऑगस्ट 1954 रोजी दादरा व नगर हवेलीचा जो प्रदेश आहे तो कायद्यानुसार भारतामध्ये विलीन झाला. आता दादरा नगर हवेली हा जो प्रदेश आहे हा या ठिकाणी पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त करण्यासाठी विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ चाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर, निळभाऊ लिमये, वसंत झांजले इत्यादींनी या लढ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग घेतला आणि 1961 अशा पद्धतीने हा प्रदेश जो आहे दादरा नगर हवेली हा प्रदेश या ठिकाणी केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा याला मिळाला. आता यानंतर आपल्याला पुढचं जे राज्य आहे त्या राज्याचा या ठिकाणी विचार करायचा आहे, ते प्रदेशाचा विचार करायचा आहे आणि ते म्हणजे गोवा. आपला या प्रकरणातला मुद्दा क्रमांक 3 आहे. आता गोवा मुक्तीसाठी आपण जर पाहिलं तर अनेकांनी योगदान दिलं आहे. त्यामध्ये गोवा काँग्रेस कमिटी यांनी या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी सुरुवात केली ती 1928 मुंबईत गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना झाली आणि ही गोवा काँग्रेस कमिटी मुंबईत स्थापन झाल्यानंतर या समितीचे प्रमुख जे होते ते होते डॉक्टर टी. बी. कुन्हा. या डॉक्टर टी. बी. कुन्हा गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख होते. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी याच्यावर प्रश्न विचारला जातो की गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख कोण होते, तर ते होते डॉक्टर टी. बी. कुन्हा. 1929 गोवा काँग्रेस हा भारतीय राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत एक शाखा बनली. म्हणजे थोडक्यात गोवा काँग्रेस हा भारतीय राष्ट्रीय सभेचा एक भाग ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी बनली आणि एक शाखा ही गोव्यामध्ये अशा पद्धतीने काम करू लागली, कामकाज सुरू केलं. 1939 छोडो गोवा अशी पत्रके या कमिटीच्या माध्यमातून कमिटीतर्फे संपूर्ण गोव्यामध्ये लावण्यात आले. आता संयुक्त आघाडीचे जे अध्यक्ष होते फ्रान्सिस मस्कारव्हिन्स यांनी मात्र भारतीय राष्ट्रीय ध्वज जो आहे तो या ठिकाणी गोव्यामध्ये फडकावला आणि अशा पद्धतीने गोवा मुक्तीसाठी सुरुवात जी आहे ती गोवा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून झाली. त्यानंतर या गोवा मुक्तीमध्ये सर्वात मोठं योगदान जे आहे ते आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं. 1946 डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली गोवा मुक्तीसाठी सविनय कायदेभंग आंदोलन जे आहे ते आंदोलन या ठिकाणी सुरू झालं आणि लोहियांनी या ठिकाणी मग आंदोलन केल्यामुळं पोर्तुगीज सरकारने त्यांना पकडलं आणि त्यांना हद्दपार केलं. आता मडगाव येथे सत्याग्रहामध्ये भाग घेतलेल्या डॉक्टर टी. बी. कुन्हा, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम काकुडकर आहे, डॉक्टर राम हेगडे आहे, डॉक्टर पी. शिरोडकर आहे, गोपाळ मयेकर आहे, यांना या ठिकाणी अटक केली की ज्यांनी मडगाव येथे सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये डॉक्टर टी. बी. कुन्हा यांना 8 वर्ष पोर्तुगाल तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. म्हणजे पोर्तुगीज सरकारने त्यांना ही जी शिक्षा आहे 8 वर्षाची या ठिकाणी केली. 8 वर्षानंतर ज्यावेळेस डॉक्टर कुन्हा भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी आझाद गोवा व स्वतंत्र गोवा ही वृत्तपत्र जी आहे ती या ठिकाणी सुरू केली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर गोवा मुक्तीसाठी सर्वात मोठं योगदान आणखीन एका समितीचं आहे आणि ती म्हणजे गोवा विमोचन सहाय्यक समिती. आता गोवा विमोचन सहाय्यक समिती जी आहे की जिने जे
कार्य केलं त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा समावेश या समितीमध्ये आहे. 1954मध्ये पुणे येथे या गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना झाली आणि या समितीमध्ये जे काही प्रमुख नेते जे होते त्यामध्ये केशवराव जेधे आहे, नाग गोरे आहे, जयंतराव टिळक आहे. यांनी या ठिकाणी या समितीचं प्रमुख नेतेपद या ठिकाणी स्वीकारलं आणि आपल्या कार्याला सुरुवात केली. बाबासाहेब गोरे व सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली गोव्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सत्याग्रह झाला. त्यांनी पणजीच्या किल्ल्यावर भारताचा तिरंगा जो आहे तो तिरंगा ध्वज फडकवला. आचार्य अत्रे अत्रे यांनी मराठा या दैनिकाच्या मधून गोवा मुक्ती लढ्याला प्रेरणा दिली. म्हणजे मराठा या वृत्तपत्राने गोवा मुक्तीसाठी सर्वात महत्त्वाचं समाज जागृतीचं जे काम आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला गोवा मुक्तीमध्ये गोवा विमोचन सहाय्यक समितीचे जे कार्यकर्ते आहे त्यांचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये पंडित महादेव शास्त्री जोशी आहे, सिरुभाऊ लिमय आहे, पीटर अल्वारिस आहे, सुधास जोशी आहे, केशवराव जेधे आहे, नाग गोरे आहे, मोहन रानडे आहे, जयंतराव टिळक आहे, सेनापती बापट आहे. या सर्वांनी या ठिकाणी या समितीमध्ये आपलं जे एकंदरीत कार्य जे आहे ते कार्य या ठिकाणी गोवा मुक्तीसाठी केल्याचं आपल्याला सांगता येईल. यामध्ये मोहन रानड्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढणाऱ्या मोहन रानडे यांनी या गोवा मुक्तीमध्ये आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. आझाद गोमंतक दलाच्या सहकार्याने त्यांनी सशस्त्र लढा दिला. पोलीस स्टेशनवर केलेल्या हल्ल्यामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला आणि हा हल्ला केल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस प्रत्युत्तर हल्ला ज्यावेळेस केला त्यावेळेस गोळीबारामध्ये ते जखमी झाले आणि मग पोर्तुगीज सरकारने त्यांना जवळपास 1972पर्यंत तुरुंगामध्ये ठेवला. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना शिक्षा ज्याला आपण म्हणतो ती या तुरुंगामध्ये भोगावी लागली. त्यानंतर या सर्वांचं फलित आपण जर पाहिलं तर ते म्हणजे गोवा मुक्ती आहे. गोवा मुक्ती ही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोवामध्ये हा जो तीव्र लढा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी सुरू झाला आणि शेवटी मग लोकभावनेची दखल घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला आणि ऑपरेशन विजय या नावाने भारतीय लष्कर गोव्यामध्ये दाखल झाले. म्हणजे आपण जर पाहिलं तर लष्करी कारवाई या ठिकाणी गोव्यामध्ये सुद्धा करावी लागली ऑपरेशन विजयच्या माध्यमातून आणि मग तेथे स्थानिक जनतेने भारतीय लष्कराला मोठ्या प्रमाणात मदत केली. पोर्तुगीजांनी पेरलेले जे भूसुरुंग होते त्या भूसुरुंगाबद्दलची बरीचशी माहिती ही स्थानिक जनतेने तेथील सैनिकांना दिली आणि अशा पद्धतीने 48 तासाच्या आत पोर्तुगीज जे आहे ते या ठिकाणी भारत सरकारला शरण आले, सैन्याला शरण आले आणि मग 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारतीय संघराज्यामध्ये अशा पद्धतीने विलीन झाला. आणि आपण जर पाहिलं तर ज्या गोव्यावर पोर्तुगीजांनी 450 वर्ष राज्य केलं तो गोवा या ठिकाणी मुक्त झाला. शेवटी पारतंत्र्य त्या गोव्याचं संपुष्टात आलं आणि तो भारतीय केंद्रचा एक सर्वात महत्त्वाचा भाग ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी झाल्याचं सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला या प्रकरणामधला एक शेवटचा जो मुद्दा आहे आपला मुद्दा क्रमांक 4 त्याचा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. मुद्दा क्रमांक 4 जो आहे तो आहे पुद्दुचेरी किंवा ज्याला आपण पॉंडिचेरी. आता पुद्दुचेरी किंवा पॉंडिचेरी हा जो प्रदेश आहे हा प्रदेश फ्रेंचांच्या नियंत्रणाखाली होता किंवा फ्रेंचांचं वर्चस्व या ठिकाणी या प्रदेशावर होतं. आता फ्रेंचांनी भारतामध्ये ठिकठिकाणी वसाहती स्थापन केल्या होत्या आणि यामध्ये पुद्दुचेरी आहे, कारिकल आहे, माहे आहे, यानम आहे. हे एकमेकाशी निगडीत नसणारे प्रदेश
आणि पश्चिम बंगालमधला चंद्रनगर हा जो प्रदेश आहे तो फ्रेंचांच्या ताब्यामध्ये होता. आता हे संपूर्ण जे प्रदेश आहे त्यातले त्यात पुदुचेरी हा जो प्रदेश आहे हा प्रदेश या ठिकाणी मुक्त करण्यासाठी वेळोवेळी जो संघर्ष आहे हा या ठिकाणी स्थानिकांना करावा लागला आणि म्हणून याच्यामध्ये स्थानिकांचा जो लढा आहे तो या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण आहे. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी फ्रान्स सरकारने या वसाहतींना स्वातंत्र्य करणे किंवा स्वतंत्र करणे हे अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही आणि शेवटी फ्रेंचांनी प्रदेश सोडायला नकार दिला. त्यामुळे वसाहतीत असंतोष जो आहे तो असंतोष या ठिकाणी निर्माण झाला. पुदुचेरी येथील कामगार नेते व्ही सुबैया यांच्या नेतृत्वाखाली लोक संघटित झाले आणि येथे सुद्धा जनतेचं प्रखर आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालं आणि याची आंदोलनाची दखल घेऊन भारत सरकारने फ्रान्स सरकारकडे पुदुचेरी भारताला परत करण्यासाठी मागणी केली. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर पुदुचेरीचा हा जो प्रदेश आहे तो या ठिकाणी मग वाटाघाटी असेल, आंदोलन असेल किंवा मग लष्कराची प्रत्यक्ष कारवाई असेल, या मार्गाने विलिनीकरणाचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी मोकळा झाला. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगता येईल आणि तो म्हणजे विलिनीकरण आहे. आता पुदुचेरीचं जे विलिनीकरण आहे ते कशा पद्धतीने झालं? पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला हे तुम्हाला याच्यावर कारण विचारलं जातं आणि हे कारण या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण आहे. त्या कारणाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. जून 1948मध्ये फ्रान्स व भारत सरकार यांच्यामध्ये करार होऊन पुदुचेरीच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आणि 1949मध्ये चंद्रनगरमध्ये सारोमत घेऊन ते भारतात विलीन झालं. 13 ऑक्टोबर 1954 रोजी फ्रान्स आणि भारत सरकारमध्ये विलिनीकरणाची जी प्रक्रिया आहे ती निश्चित झाली आणि मग विधिमंडळ आणि नगरपालिकांमध्ये विलिनीकरणाच्या बाजूने सर्वात महत्त्वाचं मतदान झालं आणि शेवटी 1 नोव्हेंबर 1954 रोजी भारताला सर्व फ्रेंच वसाहतीचा जो ताबा आहे तो या ठिकाणी मिळाला. सन 1962मध्ये कराराला फ्रान्सच्या संसदेने मान्यता झाली. म्हणजे 1954 ते 62 ही जी एकंदरीत कार्यकाल आहे हा सुद्धा या ठिकाणी पाहावा लागला आणि शेवटी 1962मध्ये या कराराला फ्रान्सच्या संसदेने मान्यता दिली. आणि मग आपण जर पाहिलं तर 1963मध्ये पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. म्हणजे खऱ्या अर्थाने पुदुचेरीला स्वातंत्र्य जे मिळालं ते 1963मध्ये. जसं आपण गोवा 1961मध्ये मुक्त झाला तसं 1963मध्ये पुदुचेरी हा जो प्रदेश आहे तो मुक्त झाला, तो केंद्र शासनाचा एक भाग बनला. अशा पद्धतीने पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने भारतातील संस्थानाचे जे प्रदेश आहे ते भारतीय संघराज्याचे घटक बनले आणि अशा पद्धतीने भारताच्या एकीकरणाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे आपण या प्रकरणामध्ये या भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं निर्वासितीकरणाच्या माध्यमातून ते एकीकरण यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचे जे मुद्दे पाहिले त्यामध्ये या पहिल्या मुद्द्यात आपण संस्थानाचा विलिनीकरणाचा जो भाग आहे तो या ठिकाणी पाहिला. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आपण पाहिला तो दादरा व नगर हवेली. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आपण यामध्ये पाहिला तो गोवा आणि शेवटी चौथा मुद्द्याचा आढावा आपण घेतला. पुदुचेरी हे केंद्रशासित प्रदेश बनले. अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण 7 हे या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.